मी बकऱ्याचे खुर आणले, ते भाजले आणि साफ केले. आता त्याला लागणारा हा मसाला, हा थंडा मसाला, हा गरम मसाला, हे हळद, हा लसण, अद्रक, सांबार, मिरच्या आणि मीठ आणि खसखस, खोबरं आणि हे कांदे भाजून घेतो चुलीत. याला एवढं लागणारं सामान. हा कांदा कापून घेतला फोडणीसाठी. आता हे खुऱ्या धुवून घेतो गरम पाण्यात. हे चेक धुवून घेतले 2-3 पाण्यानं. आता गरम झाला हा गंज. आता तेल टाकतो, कांदा टाकतो, कांदा लाल झाला. आता हे मटण धुतलं मस्त 4-5 पाण्यानं. आता हे टाकतो. मीठ टाकतो थोडंसं, हळद, तर आता शिजते. आता हे त्यावर झाकण ठेवतो. थंडा मसाला भुजून घेतो, थंडा गरम. तेल टाकलं मी ह्याच्यावर. हे खसखस, झाला. आता काढून घेतो. मिरच्या घेतो भाजून. तेल टाकलं नाही मिरच्यावर. झाल्या मिरच्या. आता काढून घेतो. हे कांदे आता चुलीत भाजून घेतो. हे खोबरं भाजून घेतो. आता हे कांदे भाजून घेतले. आता काढतो, वाटतो. आता यातलं पाणी आटलं. आता याच्यात हे गरम पाणी टाकतो. झाकण ठेवतो. शिजते त्यातलं सांबार वाटेलो. मसाला वाटणं झाला. आता काढून घेतला. आता हे मिरच्या आणि मीठ वाटतो. आता जरा सांबार वाटणं, मिरच्या वाटणं झाल्या. आता हे काढून घेतो. आता शिजली आहे भाजी. आता उतरून घेतो. गरम झाला. आता तेल टाकतो. तेल गरम झालं. आता मसाला टाकतो.
मसाला झाला. आता तिखट टाकतो. हे मस्त झाला आता हा मसाला. असा उद्या लागते, चांगली भाजी येते. आता मसाला झाला. आता भाजी टाकतो त्यात. सांबार कापला, आता टाकतो. याचं शिजवा लागते. मस्त शिजलं हे. भाजी शिजली, आता उतरून घेतो. तरी आमच्या इनबाई आल्या आज पाहुणी, तर मग त्याच्यासाठी आज बकऱ्याचे खुरा आणले. मग आज त्याला आज जेवण आहे. बकऱ्याच्या खुराची भाजी या घाती चांगले लागतात, ते पौष्टिक असतात. त्याचे दुखतात सांधे, मग त्या खाल्ले की जरा बरं वाटते. म्हणून मग आज त्याला बोलावलं आम्ही गावावरून. मग आता करतो आम्ही जेवण. या जे आले. मस्त शिजलं ठीक आहे. नाही तर हे पोई खा ना, मग यांना सांधे दुखत नाहीत ना. हे पौष्टिक आहे ना. डॉक्टर लोक सांगतात ते. हो. कधी झाली बाई भाजी? लई चांगली झाली बाई भाजी. या घाती का नाही तर थंडीची हे पौष्टिक आहे ना. हो. म्हणून मग आज बनवली. मी हे पोहे बनवल्यात. मी बनवले असे तुम्ही बी बनवून पहा आणि कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करण्यात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा. खावं लागत बाई. आपल्याला दाखवायचा बैला मला